श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय याचं क्रमशः वाचन करीत आहे. त्यातला चौथा भाग चालू आहे, तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रम. त्यातीलच पुढचा भाग, इंदूरमध्ये आगमन. हरिहाट संपल्यावर रोज फार लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. श्री महाराजांना निजायला आणि बसायला सुद्धा फुरसत मिळेना. म्हणून 4-6 दिवस गेल्यावर बरोबरच्या वैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले आणि त्या जमीनदाराचा व त्याच्या मंडळीचा निरोप घेऊन आपण स्वतः एक दिवस रात्री कुणाला न कळवता चालते झाले. श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि बरेच दिवसांनी सातपुडा पर्वतापाशी आले. तेथून नर्मदेच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू झाला. वाटेमध्ये त्यांना एक तरुण मुलगा भेटला. तो इंदूरचा राहणारा असून घरातून पळून आलेला होता. त्याच्याबरोबर स्वारी इंदूरला आली. यावेळी श्री महाराज काही विलक्षण अवस्थेमध्ये होते. सहज बोलता बोलता त्यांची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागली म्हणजे त्यांचे शरीर लाकडासारखे होऊन पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावे लागे. इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गायी चरत होत्या. जवळच एक पाण्याचे डबके होते. त्यांच्या काठी श्री महाराज त्या मुलाशी बोलत बसले असताना त्यांची समाधी लागली आणि तो मुलगा तेथून पळून गेला. अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेने घरी चालला होता. डबक्याच्या चिखलामध्ये कोण बसले आहे हे पाहण्यासाठी तो जवळ आला तेव्हा त्याने श्री महाराजांना त्या अवस्थेमध्ये पाहिले. गवळी थांबला आणि त्याने स्वच्छ पाण्याने श्री महाराजांना धुवून काढले आणि तेथून जवळच असलेला एका मारुती मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवले. इंदूरमध्ये एक श्रीमंत इनामदार होते. रोज संध्याकाळी ते गावच्या बाहेर फिरायला जात आणि या मारुतीचे दर्शन घेऊन नंतर आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत. नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज त्यांच्या दृष्टीस पडले आणि हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे असे वाटून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. इथं बसण्यापेक्षा आमच्या बागेमध्ये राहायला या अशी इनामदारांची विनंती केल्यावरून श्री महाराज त्यांच्याबरोबर बागेमध्ये गेले. तोच गवळी नियमाने येऊन श्री महाराजांचे दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गाईचे धारोष्ण दूध त्यांना प्यायला द्यायचा. इंदूरमध्ये श्री महाराजांचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला होय आणि निष्ठेच्या दृष्टीने देखील त्यांचा नंबर पहिलाच ठरला. इनामदार घरी गेले व जेवणखान झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोला श्री महाराजांविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जाण्यास सुचवले. या बाईचे नाव जिजीबाई. ही मोठी विलक्षण बाई होती. घरामधले नोकर चाकर तिला भिवून असत यात काहीच नवल नाही, पण स्वतः इनामदार व त्यांचे मित्र देखील तिला दचकून असत. ती नवऱ्याला म्हणाली, कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणता? हे मेले बैरागी फार लबाड असतात. थांबा, मी त्याची चांगली परीक्षा करते. तो सही सलामत सुटला तरच मी त्याला नमस्कार करीन. बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्यामुळे हे ऐकून बिचारा इनामदार चूप बसला. दुसऱ्या दिवशी जिजी बागेत गेली आणि श्री महाराजांना एकदा नुसते बघून आली. तिसऱ्या दिवशी तिने लाल तिखटाचे 6 गोळे केले आणि ते घेऊन ती बागेमध्ये हजर झाली. श्री महाराज स्वस्थ बसले होते. ती त्यांच्याजवळ गेली आणि मोठाने ओरडली, अहो बैरागी बुवा, हे बघा, इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी लाडू पाठवले आहेत. एवढे खा आणि पाणी प्या. श्री महाराजांनी हसून हात पुढे केला आणि जिजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला. त्यांनी तो गोळा एखाद्या लाडूप्रमाणे खाऊन टाकला. जिजीने दुसरा एक गोळा पुढे केला, तोही त्यांनी खाल्ला आणि याप्रमाणे सगळे गोळे श्री महाराजांनी खाऊन टाकले आणि म्हणाले, माय, लाडू किती छान झाले आहेत, मला आणखी द्या. असे म्हणून त्यांनी पुन्हा आपला हात पुढे केला तेव्हा ती लाजली आणि म्हणाली, आजचे लाडू संपले, उद्या आणखी काहीतरी खायला घेऊन येईन बरं का. जिजी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी श्री महाराजांना काय खायला घालावे याचा सारखा विचार करू लागली. तिला वाटले की एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खाण्याची सवय असली तर त्याचे तोंड भाजत नाही. तसे श्री महाराजांचे झाले असेल म्हणून त्यांनी तिखटाचे गोळे खाल्ले असतील. रात्रीचे 8 वाजून गेले होते. थंडीसुद्धा खूप पडली होती. इतक्यात ऊब येण्यासाठी म्हणून स्वयंपाक्याने शेगडीमध्ये रसरशीत निखारे घातले आणि ती शेगडी जिजीबाई समोर आणून ठेवली. त्या फुललेल्या निखारांकडे पाहत तिच्या मनामध्ये एक भयंकर कल्पना आली. ती मनामध्ये म्हणाली,
या बुवाने तिकटाचे गोळे गिळले काय हरकत नाही. उद्या असले फुललेले निखारे मी त्याला खायला घालते, पाहते निखारे कसा घेतो तो. हा विचार तिने नक्की केला आणि मग ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता निखाऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जिजी बागेमध्ये गेली. निखारे तयार होईपर्यंत तिने श्री महाराजांशी अघोळ पघोळ गप्पा मारल्या. ते तयार झाल्यावर तिने ते जळते गोळे एका परातीमध्ये घातले आणि श्री महाराजांसमोर आणून ठेवले व त्यांना म्हणाली, बुवा, कालचे लाडू तुम्हाला कमी पडले, आज हा नवा पदार्थ आहे, तो तुम्ही पोटभर खा. श्री महाराज तिच्याकडे पाहून हसले आणि एक एक निखारा चिमट्याने उचलून तोंडात टाकू लागले. त्याप्रमाणे परातीमध्ये सर्व निखारे खाऊन झाल्यावर ते जिजीला म्हणाले, माय बरे लागतात, आणखी थोडे असते तर दे. हे शब्द बोलून जेव्हा पुन्हा त्यांनी हात पुढे पसरला तेव्हा तिचे तोंड खरकन उतरले. तिच्या तोंडाला कोरड पडली आणि तिचे हातपाय कापू लागले. श्री महाराजांचा जीव घेण्याचा आपण प्रयत्न केला ही जाणीव तिला स्पष्टपणे झाली आणि निखारे पचविणारा हा सिद्ध पुरुष आता आपले काय करील या विचाराने तिची बोबडी वळली व तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा, मी आपल्याला शरण आहे असे म्हणून तिने श्री महाराजांचे पाय धरले. श्री महाराज ढेकर देत तिला बोलले, बाळ, कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशा रीतीने आपण कुणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या प्रकारची असते. तरी पण झाले ते गेले, ते सगळे विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज. नंतर जिजीने मोठ्या आग्रहाने श्री महाराजांना आपल्या घरी नेले आणि एखाद्या राजासारखी त्यांची व्यवस्था ठेवली. यामध्ये अजून बाकी भाग आहे, तो आपण पुढच्या भागामध्ये वाचूया. जय जय रघुवीर समर्थ.